एखाद्या सामान्य माणसाने स्वतःची हक्काची जमीन विकायला काढली आहे अशी कल्पना करूया. सर्व व्यवहार ठरलाय, खरेदीदार तयार आहे, पण ती फाईल तहसील कार्यालयात तब्बल 3 ते 4 वर्ष धूळ खात पडून आहे. हो, आणि हे खूप भयानक वास्तव आहे. आणि कारण काय? तर सरकारला एक फी भरायची असते. ती फी लाखो रुपयांची नाही, तर फक्त 30 ते 40 रुपयांची असते. अरे बापरे. होय, अवघ्या 30-40 रुपयांच्या शासकीय शुल्कासाठी सामान्य माणसांचे आणि शेतकऱ्यांचे खरेदी विक्रीचे व्यवहार 3 ते 4 वर्ष अडकून पडायचे. पण आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. सरकारने हा जाचक नियमच मुळातून उखडून टाकला आहे. अगदी योग्य निर्णय. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. हा जो निर्णय आहे ना, तो खऱ्या अर्थाने प्रशासकीय लाल फितीशाहीला दिलेला एक खूप मोठा धक्का आहे. हो ना. आता बघा, आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत त्याची व्याप्ती केवळ एका कागदापुरती मर्यादित नाहीये. 2026 मध्ये विधानसभेत एकमताने मंजूर झालेले महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील जे मोठे बदल आहेत त्यांची आज आपण चिरफाड करणार आहोत. बरोबर. कारण जेव्हा कायद्यात बदल होतो तेव्हा त्याचा थेट परिणाम माणसाच्या खिशावर आणि त्याच्या आयुष्यातील वेळेवर होत असतो. अगदी 100% खरं आहे. आपण जेव्हा कायदेमंडळातील या बदलांकडे पाहतो ना, तेव्हा हे बदल काही एका रात्रीत अचानक होत नाहीत. त्यामागे अनेक वर्षांची प्रलंबित प्रकरणं आणि लोकांचा प्रचंड आक्रोश असतो. हो, स्वाभाविकच आहे. या नवीन विधेयकांमुळे जी प्रशासकीय अडवणूक होत होती ती आता पूर्णपणे थांबणार आहे. विशेषतः महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कुळ कायदा यात झालेले बदल हे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही अर्थव्यवस्थांना गती देणारे आहेत. तसं पाहिलं तर आपल्या आधीच्या एका व्हिडिओवर एका शेतकरी बांधवाची कमेंट आली होती. अच्छा, काय होती ती कमेंट? त्यांनी कुळ कायद्याच्या जमिनीच्या विक्रीतील अडचणींबद्दल खूप निराशेने एक प्रश्न विचारला होता. त्यांची फाईल वर्षानुवर्ष तहसील कार्यालयात कशी अडकली आहे आणि त्यांना रोज कसे हेलपाटे मारावे लागतायत हे त्यांनी सविस्तर मांडलं होतं. अरे रे, हीच तर खरी अडचण होती. हो ना. तोच संदर्भ घेऊन मला थेट मुद्द्यावर यायचा आहे की हा जो महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेत जमीन कायदे सुधारणा विधेयक 2026 आलाय, यातून नेमका काय मार्ग निघालाय? ज्या शेतकरी बांधवाने ती कमेंट केली होती ना, त्यांच्यासारख्या हजारो शेतकऱ्यांची हीच व्यथा होती. आता आपण कायद्याच्या चौकटीतून हे समजून घेऊया. नक्कीच. कुळ कायद्याचं मूळ सूत्र होते कसेल त्याची जमीन. ज्या कुळांना जमिनीचा मालकी हक्क मिळाला त्यांनी ती जमीन लगेच विकून पुन्हा भूमिहीन होऊ नये यासाठी कायद्याच्या कलम 43 मध्ये काही निर्बंध टाकण्यात आले होते. म्हणजे संरक्षणासाठीच होते ते निर्बंध. अगदी बरोबर. नियम असा होता की मालकी हक्क मिळाल्यानंतर किमान 10 वर्ष ती जमीन विकता येत नसे. बरं. आणि समजा त्यानंतरही विकायची असेल तर एक मोठी अट होती. ती म्हणजे शेतसाड्याच्या 40 पट रक्कम, ज्याला आपण नजराणा म्हणतो, ती सरकार दरबारी भरणं बंधनकारक होते. पण थांबा, जर हा कायदा मुळात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होता तर तोच कायदा त्यांच्यासाठी फास कसा बनला? तिथेच तर सगळी गोम आहे. आणि 40 पट नजराणा हे ऐकायला खूप मोठं वाटतं. म्हणजे एखाद्या जमिनीची किंमत जर 50 लाख असेल तर त्याच्या 40 पट रक्कम भरायची की काय? नाही, इथेच मी एक क्विक फॅक्ट सांगते. हा 40 पट नजराणा ऐकायला जरी डोंगरा एवढा वाटत असला ना, तरी प्रत्यक्षात तो तसा नव्हता. अच्छा. ती रक्कम होती शेतसाऱ्याच्या 40 पट, म्हणजे जमिनीच्या बाजारभावाच्या नाही. एखाद्या एकर जमिनीचा शेतसारा जर 1 रुपया असेल तर 40 पट म्हणजे किती? फक्त 40 रुपये? हो, अवघे 40 रुपये. काय सांगताय? फक्त 40 रुपये? अगदी तेच. मग जर रक्कम इतकीच किरकोळ होती तर अडचण काय होती? कोणीही खिशातून काढून लगेच भरले असते. त्यासाठी व्यवहार 3-4 वर्ष का अडकायचे? हाच तर खरा प्रश्न आहे. जर सरकारला यातून महसूल मिळतच नव्हता तर हा नियम इतकी वर्ष टिकलाच कसा? ही निव्वळ प्रशासकीय अनास्था होती की यामागे दुसरा काही हेतू होता? हेच तर आपल्या प्रशासकीय व्यवस्थेचं दुर्दैव आहे. इथे अडचण पैशांची नव्हतीच मुळी, अडचण होती ती प्रक्रियेची. प्रक्रियेची म्हणजे कसं? म्हणजे बघा, अधिकारी आणि कर्मचारी नेमक्या कशा चुका करतात आणि त्या दुरुस्त कशा करायच्या हे कोणालाच स्पष्ट नव्हतं. या 40 रुपयांच्या वसुलीसाठी एक मोठी आणि गुंतागुंतीची साखळी असायची. बापरे.
अर्ज आधी तलाठ्याकडे जाणार, तो त्याचा अहवाल बनवून मंडळ अधिकाऱ्याकडे पाठवणार, मग फाईल तहसीलदारांकडे जाणार. म्हणजे लालफितीशाहीचा उत्तम नमुना. अगदी. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने शेतसाऱ्याची गणना करण्यात 1 रुपयाची जरी चूक केली किंवा चलनाची पावती फाईलमधून गहाळ झाली, तर फाईलमध्ये त्रुटी आहे असा शेरा मारून ती फाईल पुन्हा तळाला पाठवली जायची. अरे देवा, म्हणजे 40 रुपये भरण्यासाठी माणसाला 5,000 रुपयांचं पेट्रोल जाळावं लागायचं आणि वकिलांची फी वेगळीच. हो ना. आणि मानसिक त्रास तो वेगळाच. केवळ या 30-40 रुपयांच्या वसुलीच्या नावाखाली प्रशासकीय स्तरावर 3 ते 4 वर्ष लावली जायची. कधीकधी अधिकारी जाणीवपूर्वक या छोट्या नियमांवर बोट ठेवून फाईल अडकवून ठेवायचे. म्हणजे चिरीमिरीसाठी. तसंच काहीसं. एखादा कागद कमी आहे म्हणून फाईल महिनोन-महिने टेबलावर पडून राहायची. माणसाचं वय वाढायचं पण फाईल पुढे सरकत नसे. खूप संतापजनक आहे हे. म्हणूनच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विषय विधानसभेत अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांनी स्पष्ट केले की या प्रक्रियेत सरकारचा जो खर्च व्हायचा तो त्या 40 रुपयांपेक्षा कितीतरी जास्त होता. त्यामुळे ही 40 पट नजराणाची अट आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. वाह. इथे मला एक गैरसमज फोडायचा आहे जो गावाकडच्या पारावर खूप चर्चेत असतो. कोणता गैरसमज? एक समज असा आहे की कुळाची जमीन विकताना सरकार लाखो रुपये स्वतःच्या खिशात घालतं आणि म्हणून तहसील कार्यालयात एवढी कडक तपासणी होते. यात कितपत तथ्य होतं? आहे. मगाशी मी जसं स्पष्ट केलं, सरकारला मिळणारे पैसे होते फक्त 30-40 रुपये. बरोबर. कुळ कायद्याचा मूळ उद्देश कुळाला जमिनीचा हक्क देणे हा होता. सरकारला त्यातून पैसे कमवायचे नव्हते. पण या प्रक्रियेतील लालफितीशाहीमुळे वेळेचा जो प्रचंड अपव्यय होत होता तो आता थांबवणं गरजेचं होतं. म्हणजे आता ती पावती आणि तो सगळा जाच संपला. हो. आता ती पावती, ते चलन, ते अहवाल कशाचीही गरज उरलेली नाही. म्हणजे एका अर्थाने ही एक विन विन सिच्युएशन आहे. शेतकऱ्यांचा वेळ वाचला आणि सरकारचा प्रशासकीय ताण कमी झाला. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज रवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच. हा निर्णय ऐतिहासिक आहे. आता बघा, शेतकऱ्यांची 30 रुपयांसाठी होणारी अडवणूक आपण पाहिली, पण लालफितीशाहीचा हा फटका फक्त शेतीपुरता मर्यादित नाहीये. हो, तेही खरंय. जेव्हा राज्यात मोठे उद्योग आणि कारखाने उभे राहतात तेव्हाही अशाच जुन्या नियमांचा अडथळा येतो, विशेषतः वर्ग 1 आणि वर्ग 2 जमिनींच्या बाबतीत. अगदी बरोबर. आजकाल राज्यात औद्योगिक क्लस्टर उभारणीला खूप वेग आला आहे. मला हे समजून घ्यायचं आहे की नवीन कायद्यात औद्योगिक जमीन खरेदीसाठी नेमकी काय नियमावली आली आहे. हा भाग गुंतवणूकदारांसाठी आणि जमीन खरेदी करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. औद्योगिक क्लस्टर उभारणीसाठी जमीन खरेदी करताना आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 42 आणि 44 अंतर्गत नवे आणि सुस्पष्ट नियम लागू झाले आहेत. बरं. मी सर्वांसाठी एक स्पष्ट चेकलिस्ट सांगते, ती जरा नीट लक्षात घ्या. हो, सांगा ना. पहिली पायरी, जमिनीचा प्रकार तपासा. आता औद्योगिक वापरासाठी फक्त वर्ग 1 जमीनच थेट खरेदी करता येईल. अच्छा, म्हणजे थेट खरेदी फक्त वर्ग 1 ची. हो. दुसरी पायरी, समजा उपलब्ध जमीन वर्ग 2 ची आहे तर खरेदी करण्यापूर्वी ती जमीन आधी रूपांतरण अधिमूल्य भरून वर्ग 1 मध्ये रूपांतरित करून घेणं अनिवार्य आहे. आता बघा, तुम्ही जसं म्हणालात की वर्ग 2 ची जमीन आधी वर्ग 1 मध्ये रूपांतरित करावी लागते. म्हणजे हे असं झालं का की आपण एखादा मोबाईल कंपनीच्या करारावर घेतो तेव्हा तो पूर्ण आपला नसतो, त्यात दुसरं सिम कार्ड टाकता येत नाही, तो झाला वर्ग 2. आणि जेव्हा आपण पूर्ण पैसे देऊन तो अनलॉक करतो तेव्हा तो वर्ग 1 होतो. अगदी समर्पक उदाहरण दिलं. असंच असतं. वर्ग 2 जमिनीवर शासनाचे काही निर्बंध असतात. बरोबर. ती अनलॉक करण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. पण खरा खेळ याच्या पुढचा आहे, जिथे अधिकारी लोकांची अडवणूक करतात. अच्छा, तिथे अडवणूक. हो. माझी तिसरी पायरी अशी आहे की जमिनीचा वापर बदलला की 30 दिवसांच्या आत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्या बदलाची रीतसर माहिती देणं कायद्याने बंधनकारक आहे. बरं. 30 दिवसांची मुदत जी तुम्ही सांगितली, समजा एखाद्याने ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली नाही किंवा तो कामाच्या गडबडीत विसरला तर काय होतं? इथेच माझा दुसरा क्विक फॅक्ट येतो. जर 30 दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली नाही ना, तर कायद्यात अत्यंत कडक दंडाची तरतूद आहे. किती असतो हा दंड? हा दंड असतो रूपांतरण अधिमूल्याचा तब्बल 5 पट. 5 पट. बापरे, हा तर खूप मोठा फटका आहे. म्हणजे उद्योगाला सुरुवात होण्याआधीच आर्थिक कंबरडे मोडणार. हो ना. पण यात अधिकारी कसा फायदा घेतात?
बऱ्याचदा नागरिक कार्यालयात जाऊन तोंडी माहिती देतात किंवा साधा अर्ज देतात ज्याची पोचपावती घेत नाहीत. मग अधिकारी तो अर्ज फाईलमध्ये दाबून ठेवतात. ते मुद्दाम 31वा दिवस उजाडण्याची वाट पाहतात आणि मग थेट 5 पट दंडाची कायदेशीर नोटीस बजावतात. अरे देवा, म्हणजे हा तर सरळ सरळ ट्रॅप झाला. हो ना. मग तो दंड कमी करण्यासाठी वेगळीच तडजोड सुरू होते. हे टाळायचं असेल तर एक साधी सवय लावून घेतली पाहिजे. कोणती सवय? वापर बदलल्याच्या पहिल्या आठवड्यातच नोंदणीकृत टपालाने म्हणजे रजिस्टर्ड पोस्टाने किंवा अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरून जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्या आणि त्याची रीतसर पोच पावती स्वतःकडे जपून ठेवा. हे खूपच प्रॅक्टिकल मार्गदर्शन आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा. नक्कीच. आता औद्योगिक प्रकल्पांचा विषय निघालाच आहे तर मला एका मोठ्या समस्येवर बोलायचं आहे. जे मोठे उद्योग असतात त्यांना जमीन खरेदी करून प्रत्यक्ष प्रकल्प उभा करण्यासाठी बरीच वर्ष लागतात. हो, लागतातच. कधी काही कायदेशीर अडचणी येतात. उदाहरणार्थ एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली तर अशा वेळी त्यांच्यासाठी वेळेची काही सवलत या कायद्यात दिली आहे का? हो, पूर्वीच्या 2016च्या नियमानुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 10 वर्षांची मुदत दिली जायची. पण आपण पाहिलं की कोविड-19 सारखं जागतिक संकट आलं. हो, सगळंच ठप्प झालं होतं तेव्हा. अनेक कारखाने बंद पडले जेव्हा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजे NCLTचे वाद निर्माण झाले. NCLTमध्ये जर एखादी कंपनी गेली तर तिचे सर्व व्यवहार गोठवले जातात. त्यात 3 ते 4 वर्ष जातात. बरोबर. अशा वेळी त्या 10 वर्षांच्या मुदतीचा घड्याळाचा काटा तर फिरतच राहतो ना. मग त्यांचं काय? म्हणजे एका बाजूला NCLTमुळे काम थांबलेलं आणि दुसरीकडे 10 वर्षांची मुदत संपली म्हणून सरकार जमीन परत घेणार. हा तर दुहेरी अन्याय झाला. अगदी बरोबर. तिथेच या नवीन कायद्याने सुवर्ण मध्य साधला आहे. अशा कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या प्रकल्पांना आता अतिरिक्त 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अच्छा, म्हणजे 3 वर्ष वाढवून मिळतील. हो, आणि यात सर्वात महत्त्वाचा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे ही मुदतवाढ देण्याचे अधिकार आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे होते ते काढून आता थेट राज्य शासनाकडे देण्यात आले आहेत. पण हे अधिकार वर्षा पातळीवर का नेले? स्थानिक पातळीवरच निर्णय लवकर व्हायला हवेत ना? वरवर पाहता तसं वाटतं, पण वास्तवात स्थानिक पातळीवरील दबावामुळे किंवा काही छुप्पे हेतू असल्याने जिल्हाधिकारी स्तरावर अशा मोठ्या आणि गुंतागुंतीच्या फायली प्रलंबित राहायच्या. मगाशी तुम्ही म्हणालात तशी तडजोड. बरोबर. राज्य शासनाकडे अधिकार आल्यामुळे एक समान धोरण राबवता येईल आणि NCLT सारख्या क्लिष्ट विषयांवर उच्च पातळीवर वेगाने निर्णय घेता येईल. क्या बात आहे. मोठ्या उद्योगांचा प्रश्न तर सुटला, पण पुन्हा एकदा गावाकडच्या एका छोट्या दुकानदाराकडे किंवा सामान्य माणसाकडे येऊया. नक्कीच. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक याचा एक मोठा संदर्भ या कायद्यात आहे. शासकीय जमीन किंवा भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या बाबतीत जर छोट्या अटीचा भंग झाला, ज्याला आपण शर्तभंग म्हणतो, तर काय करावे? हा प्रश्न खूप जटिल आहे. हो, शासकीय जमीन जेव्हा भाडेपट्ट्याने म्हणजे लीजने दिली जाते तेव्हा काही नियम असतात. समजा शासनाने एखादी जमीन फक्त राहण्यासाठी दिली आहे आणि तिथे एखाद्या व्यक्तीने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी घराच्या पुढच्या बाजूला छोटंसं किराणा दुकान थाटलं. पोटा पाण्यासाठी. हो, पण तांत्रिकदृष्ट्या हा शर्तभंग झाला. आता पूर्वी हा शर्तभंग नियमित करण्यासाठी महसूल संहितेत कोणतीही सुस्पष्ट तरतूद नव्हती. पण हे असं का? अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर स्वतः निर्णय घेता येत नव्हते का? त्यांच्याकडे अधिकार नव्हते की इच्छाशक्ती नव्हती? इच्छाशक्तीचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता कायद्याचा स्पष्टतेचा. सगळा कारभार केवळ शासकीय परिपत्रकांच्या आधारावर चालायचा. म्हणजे सर्क्युलर. हो, परिपत्रकांना कायद्याचा भक्कम आधार नसतो. त्यामुळे अधिकारी निर्णय घ्यायला घाबरायचे. त्यांना महालेखापाल म्हणजे AGच्या ऑडिटची भीती वाटायची. अच्छा, म्हणजे ऑडिटमध्ये अडकण्याची भीती. अगदी. उद्या ऑडिटमध्ये आक्षेप आला तर आपल्या नोकरीवर गदा येईल ह्या भीतीने साधे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी अशी प्रकरणं स्वतः निकाली काढण्याऐवजी सुरक्षित मार्ग म्हणून फाईल थेट मंत्रालयात पाठवून द्यायचे. काय म्हणजे गावाकडच्या एका छोट्या किराणा दुकानाच्या शर्तभंगाची फाईल थेट मुंबईत मंत्रालयात, तिथे सचिवालयात यावर निर्णय होणार? हो, आणि ह्याच प्रक्रियेमुळे प्रलंबित प्रकरणांची संख्या हजारो लाखोंच्या घरात गेली. माणसाचं अर्ध आयुष्य त्या फाईलच्या मागे फिरण्यात आणि मुंबईच्या वाऱ्या करण्यात जाऊ लागलं. बापरे. इथे मला आणखी एक गैरसमज मांडायचा आहे. लोकांना वाटतं की भाडेपट्ट्याच्या जमिनीत छोटीशी चूक झाली, साधा नियम मोडला तर कायमचा आपला सातबारा हातातून जातो, सरकार थेट जमीन काढून घेतं. हे खरं आहे का?
नाही, हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. सरकारचे धोरण लोकांना बेघर करणे हे कधीच नसते. बरं. पण कायदेशीर प्रक्रियेच्या अभावामुळे लोकांना तसं वाटायचं. आता या नव्या विधेयकामुळे हे चित्र बदलणार आहे. छोट्या स्वरूपाचे शर्तभंग नियमित करण्याचे अधिकार आता थेट विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना कायदेशीररित्या देण्यात आले आहेत. अच्छा, म्हणजे आता त्यांना घाबरण्याची गरज नाहीये. हो, त्यांना कायद्याचं संरक्षण मिळाल्याने आता ऑडिटची भीती उरलेली नाही. म्हणजे निर्णय प्रक्रिया विकेंद्रित झाली, अधिकारांचं वाटप स्थानिक पातळीवर झालं. आता फाईल मुंबईला जाणार नाही, तर जिल्ह्याच्या ठिकाणीच प्रश्न सुटेल. हो, अगदी जिल्ह्याच्या ठिकाणी. या विधेयकावर विधानसभेत नक्कीच मोठी चर्चा झाली असेल, कारण हा थेट जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. होय, अत्यंत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान आमदार अर्जुन खोतकर, नाना पटोले, रणधीर सावरकर, शरद अण्णा सोनवणे आणि हिरामण खोसकर यांसारख्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला. त्यांनी सामान्य माणसाच्या जमिनीच्या अडीअडचणी, शर्तभंगाचे प्रलंबित प्रश्न विधानसभेत अत्यंत पोटतिडकीने मांडले. आणि म्हणूनच हे विधेयक कोणत्याही विरोधाविना एकमताने मंजूर होऊ शकलं. तुमचा प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, कारण प्रत्येक प्रश्नावर कायद्याच्या चौकटीत राहून योग्य मार्गदर्शन मिळणं हा तुमचा अधिकार आहे. नक्कीच. लोकांच्या मनात कायद्याबद्दल जेवढी स्पष्टता येईल तेवढी त्यांची फसवणूक कमी होईल. तर आज आपण खूप विस्तृत, सखोल आणि अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर बदलांची माहिती घेतली. आपण आजच्या चर्चेची वेगाने उजळणी करूया, जेणेकरून कोणतेही महत्त्वाचे मुद्दे राहून जाणार नाहीत. हो, आपण पटकन उजळणी करू. पहिली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुळ कायद्याअंतर्गत जमीन विकताना जो प्रशासकीय अडथळ्यांचा आणि 40 रुपयांच्या वसुलीचा 40 पट नजराणा होता, तो शासनाने कायमचा रद्द केला आहे. अगदी. आणि दुसरीकडे औद्योगिक वापरासाठी आता फक्त वर्ग 1 जमीन खरेदी करता येईल आणि जमीन वर्ग 2 असल्यास ती रूपांतरित करणे अनिवार्य आहे. बरोबर. आणि या रूपांतरणाची माहिती 30 दिवसात न दिल्यास 5 पट दंडाची कडक तरतूदही आपण उदाहरणासह समजून घेतली. हो, अधिकाऱ्यांच्या चुकीच्या हेतूंपासून स्वतःला कसे वाचवायचे हेही आपण पाहिलं. याशिवाय कोविड आणि NCLTमुळे रखडलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांना राज्य शासनाकडून 3 वर्षांची महत्त्वपूर्ण मुदतवाढ मिळाली आहे, ज्यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला नक्कीच गती मिळेल. आणि शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासकीय जमिनींवरील छोट्या शर्तभंगाचे प्रकरण आता मंत्रालयात न जाता थेट जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त स्तरावर नियमित केले जाईल. यामुळे वेळेची आणि पैशांची मोठी बचत होणार आहे. हो, सामान्य माणसाला हा खूप मोठा दिलासा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. हो, नक्कीच जोडलेले रहा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.